हॅलो, गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. दिस इज आकाश यलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. ओके, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढं आहे की जे DHSचे जे रिक्रुटमेंट चालू आहेत, ओके, जे की वेटिंग लिस्ट लागत आहेत DHSच्या बऱ्याच विभागाच्या. अजूनही काही विभागांच्या वेटिंग लिस्ट लागले नाही, जसे की पुणे आहे. ओके, जे थर्ड जे वेटिंग लिस्ट म्हणतो ना आपण, ती बरेच विद्यार्थी जॉईन न झाल्यामुळं आता बरेच विद्यार्थी DMEडला सुद्धा चालले. ओके, तर याच्याविषयी आणि सोबतच एक सर्व्हिसमॅन. ओके, एक सर्व्हिसमॅन हा जागा कधीपर्यंत कन्वर्ट करायचा याविषयी 10 ऑगस्ट ओके रोजी जे आरोग्य सेवा संचालनालय आहे पुणे कार्यालयाचं, ओके, म्हणजे आरोग्य विभागामधलं, त्यांनी एक परिपत्रक पाठवलं सगळ्या उपसंचालकाला, म्हणजे सगळ्या DD ऑफिसेसला. इथून लेटर गेलेलं आहे. कशासाठी गेलेलं आहे बघू शकतो आपण. एका स्टुडंटनी हे मला शेअर केलं. ओके, त्याचं म्हणणं होतं की मॅक्सिमम मुलापर्यंत हे पोचवा, जेणेकरून ज्या एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होण्याचा जो लढा आहे तो चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे म्हणून. ओके, तर बघूया याच्यामध्ये काय दिलेलं आहे. की विषय असा दिलेला आहे की माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करण्याबाबतची कार्यवाही. ओके, जर समजा माजी सैनिक जे जागा होत्यात, ओके, तुम्ही बघू शकता नर्सिंगमध्ये जागा होत्या स्टाफ नर्ससाठी. आयदर ते गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असतो, मुलांच्या वेगळ्या मुलींच्या वेगळ्या त्या. त्याच्यानंतर फार्मसिस्टच्या जागा होत्या, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियनच्या जागा होत्या, रेडिओग्राफर त्यांच्या जागा होत्या. ओके, तर ह्या सगळ्या जागा होत्या. ओके, तर प्रत्येक याच्यानुसार प्रत्येक कॅडरनुसार एक सर्व्हिसमॅनच्या जागा होत्या, त्या कशा कन्वर्ट करायच्या आणि काय प्रोसेस आहे पुढची त्याविषयी एक परिपत्रक DHSनी सादर केलेलं आहे. याच्यामध्ये संदर्भ पण दिलेला आहे, जे ऑलरेडी त्यांनी लेटर दिलं होतं. कार्यालयाचे जे पत्र पण होतं की एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट करण्यासाठी माजी सैनिकाचं, ते पण याच्यामध्ये अटॅच केलेल्या संदर्भामध्ये. आणि लिहिलेलं आहे की जी एक्झाम झाल्या होत्या 30 नोव्हेंबरपासून ते 7/12 आणि 12/12पर्यंत जी ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या DHSच्या गट क आणि गट डच्या, सर्वांची गुणवत्ता सूची निवड यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. ओके, त्याच अनुषंगाने जे सामान्य प्रशासन विभागाचं जे 28/12/28च्या शासन परिपत्रकानुसार पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून परिपूर्ण माहिती शासनास सादर करण्याची सूचना दिली होती. यस, ते पण केलं. त्याच अनुषंगाने कार्यालयाचे संदर्भीय पत्राद्वारे माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत उमेदवार न मिळाल्याने रिक्त जागी पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून सादर करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना कळवण्यात आले आहे. ओके, कशासाठी? जर एक सर्व्हिसमॅन जर मिळाले नाही, ओके, समजा एक सर्व्हिसमॅन आलेच नाही, कन्वर्टर्स म्हणजे प्रॉपर जे एक सर्व्हिसमॅन होते ते जर ते मिळालेच नाही तुम्हाला, तर मग त्या जागा खाली ठेवायच्या का नाही? त्या खाली न ठेवता जे पुढचे जे कॅन्डिडेट आहे, म्हणजे जे अदर दॅन एक सर्व्हिसमॅन, ओके, त्यांच्या इन द ॲब्सेन्स ऑफ, म्हणजे असं म्हणू शकतो की एक्स सर्व्हिसमॅनच्या ऐवजी बाकी जे निवड यादीमधून जे कॅन्डिडेट आहे, जसं आता OBCचा कॅन्डिडेट असेल तर OBCची त्याला जाणार. ओके, जर ओपनचा असेल तर ती ओपनला जाणार. ओके, ओपन म्हणजे हे मेरिटनुसार जाणार. ओके, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे ओपन म्हणजे मेरिटनुसार जाणार, ज्याला जास्त मार्क त्यांना. OBCमध्ये सुद्धा ज्याला जास्त मार्क त्यांना, SCमध्ये सुद्धा तसंच, NT, DNT, CNT, D, SC, ST, जर त्या कॅटेगरीची जर ही जागा एक सर्व्हिसमॅनची जागा असेल तर त्याच्यानुसार निवड यादी तयार करायची आणि त्या पद्धतीने त्या रिक्त जागी त्या निवड यादीमधून त्या लोकांना भरायचं. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सोबतच त्यांनी बोललेलं आहे की एक संघटना आहे, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कार्यकारी संघ, यांनी माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत रिक्त राहिलेली पदे तत्काळ भरण्याबाबत 9 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे असल्याने निवेदन दिलेले आहे. म्हणजे 9 ऑगस्ट मे बी झाला असेल आणि 15चा आता पुढे असेल. ओके, तर बरेच विद्यार्थी ह्या आंदोलनामध्ये भाग घेत आहेत. ओके, आय डोंट नो, बट ठीक आहे. कसं आहे की एक मॉपमध्ये जर मी तेव्हा पण सांगितलं की एकजूट होऊन जर सगळे मॅक्सिमम याच्याने जर जाऊन तुम्ही निवेदन दिले, तर त्यावेळी सरकारला काय त्या सगळ्या गोष्टी ऐकणं गरजेचं असतं. मे बी त्याच प्रकारचा हा लढा आहे. तर मे बी मुलं जातात आणि चांगली गोष्ट आहे की त्या जागा जर कसं आहे, जर तुम्ही जे बहिरे लोक असतात त्यांना जोपर्यंत तुम्ही जे मॉपमध्ये जाऊन ऐकू, म्हणजे त्यांना जे पण निवेदन या त्यांना तर तुमच्या गोष्टी ऐकवल्या, त्यावेळी ते जाऊन काहीतरी हे करतात. नाही अदरवाईज ज्या राहिलेल्या पोस्टिंग तशाच चघळत राहतात. म्हणजे देर इज नोबडी टू, म्हणजे त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या याच्यासाठी कोणीही अशी जबाबदारी दाखवत नाही.
म्हणूनच बरेच लोक सोबत एकत्र जातात आणि निवेदन देऊन या सगळ्या गोष्टी पार पडतात. ओके. तरी सर्व प्राधिकारी गट क आणि गट ड समर्पित प्रतीक्षा सूचीवर उमेदवाराची यादी प्रसिद्ध करून बघा, गट क आणि गट ड दोन्ही याच्यामध्ये म्हटले की प्रतीक्षा सूचीवरील जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे सगळे तुम्ही भरा म्हणत आहे. प्रसिद्ध करून 20 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराची समुचित नियुक्ती करण्यात यावी. ओके. लक्षात ठेवा, मला असं वाटतं की जे शेवटचे 3rd आणि जे 4th आता जे वेटिंग लिस्ट लागलेली आहे प्रत्येक डिव्हिजनची, जर नाही लागली असेल तर 100% आता असं समजून जा तुम्ही पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये डेफिनेटली प्रत्येक विभागाच्या पण ज्या लिस्ट राहिलेल्या आहे त्यासुद्धा लिस्ट लागतील. आणि जर ह्याही लिस्टमधून काही लोक जॉईन झाले नाही तर 20 ऑगस्टपर्यंत हे सगळं कार्यवाही करायला जे राधाकृष्ण पवार आहे सहसंचालक यांनी आदेश दिलेला आहे. ओके. सोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की त्यानंतर गुणवत्ता सूचीचा विचार घेऊन माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत रिक्त राहिलेल्या पदाचे व त्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड सूची तयार करून दिनांक 22 ऑगस्ट रोजी खास दूतामार्फत कार्यालयात सादर करण्यात यावी. या प्रकरणी कोणतेही विलंब करणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक डी डी ऑफिसला आता यांचं हे गेलेलं आहे की 20 ऑगस्टपर्यंत उर्वरित जसे आता जे वेटिंगचे कॅन्डिडेट होते, जे लोक जॉईन नाही झाले, ते सगळ्या जागा तुम्ही 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही भरायचं आहे. सगळं समुपदेशनाद्वारे समुपदेशन करून, ओके, म्हणजे DV करून 20पर्यंत भरायचं आहे. तर डेफिनेटली उद्यापासून तुम्ही पुढचे 5-6 दिवस सगळे मेल फोन व्यवस्थित चेकत राहा. ओके. सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की 22 ऑगस्टपर्यंत एक सूची तयार करायची. ओके. मेरिट लिस्टनुसार ओके उमेदवाराची निवड सूची तयार करायची. म्हणजे माजी सैनिक अंतर्गत रिक्त राहिलेल्या पदाचे त्या प्रवर्गातील उमेदवारासाठी. ओके. म्हणजे जर माजी सैनिकाची जागा OBCची असेल तर ती OBCलाच जाणार, ओपनची असेल तर ती ओपनला जाणार. ओपनला कुणाला? मेरिटनुसार. ओके. लक्षात ठेवा, OBC कोण? मेरिटनुसार जाणार. ओके. याची सूची तयार करायची आणि 22 ऑगस्टपर्यंत पुणेचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयास ते काय आलं पाहिजे, ते लेटर आले पाहिजे, जेणेकरून नंतर काय होईल तिची लिस्ट लागू शकते. माजी सैनिक यामध्ये कुणाकुणाचं सिलेक्शन झालं ते लिस्ट पुणे कार्यालय तपासून बघणार आणि त्याच्यानंतर ती लिस्ट काय होईल, अपलोड होईल महाआरोग्याच्या वेबसाईटवर. अशा पद्धतीनं जे सहसंचालक आहे यांचं लेटर तुम्हाला दिसतं आहे. तर डोंट वरी, माजी सैनिकाच्या जागा आणि उरलेल्या ज्या जागा आहेत रिक्त जागा, ओके, डेफिनेटली लवकरात लवकर DHS कन्वर्ट करून ह्या जागा भरणार आहेत. ओके. सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो की जे लर्न नेक्स्ट नर्सिंग आहे त्याद्वारे तुम्ही जे ॲप आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग, वेबसाईटवर तुम्ही learnnextnursing.com तिथे जर गेला तुम्ही त्याच्यावर तुम्हाला हे कोर्सेस दिसेल. कोर्सेसमध्ये तुम्ही बघायचं, ही एक NPCIL BRCसाठी स्टेज 1साठी टेस्ट सिरीज सुरू आहे. एकदम कमी पैशामध्ये आहे. ऑलरेडी 57% ऑफ चालू आहे. हा घेऊ शकता. आणि दोज हू आर गोइंग टू राईट एक्झाम फॉर द BARC, ओके, स्टेज 1साठी खूपच हेल्पफुल आहे. ही जी टेस्ट आहे ती घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर आहे ही ऑल इन वन कोर्स आहे. ओके. हा 10,000चा कोर्स आहे, बट यावर तुम्हाला आता 40% ऑफर चालू आहे, एक्स्ट्रा 40% ऑफर. ओके. तुम्ही याला गेट दिस कोर्स केल्यानंतर ऑलरेडी याच्यातून तुमचे 4,000 कमी होऊन तुम्हाला हा कोर्स जवळपास 6,000ला पडतो. ओके. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज चालू आहे, याच्यावरसुद्धा 40% चालू आहे. ओके. तर 1,000 रुपयामधून जर 40% गेले तर 400 रुपीज कमी होतात. हा कोर्स तुम्हाला 600 रुपीजला पडेल. ओके. लक्षात ठेवा. आरोग्य सेविका महिला हे झालेले आहेत, तर नो नीड टू डू. आता सध्या 3 कोर्सेस चालू आहे. नॉर्सेट 7, नॉर्सेट 8, RRB जिपमर याच्यासाठी RRB पॅटर्न, नॉर्सेट पॅटर्न, सगळ्या पॅटर्ननुसार हा टेस्ट सिरीज तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट वाईज इथे टेस्ट सिरीज. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी हे टेस्ट सिरीज घ्या. ज्यांना स्टडी करायची आहे डेफिनेटली पुढच्या 3 ते 4 महिने हा कोर्स घ्या ऑल इन वन. तुम्हाला हा 6,000ला पडेल. ओके. 10th ऑगस्टपासून तर हा कोर्स 11 ऑगस्ट टू 15 ऑगस्टपर्यंत हा ऑफर आहे. ओके. देन आफ्टर दॅट याची फीस याच्यावर कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला कन्सेशन भेटणार नाही. सो ज्यांना पण करायचं आहे हे ओके, त्यांनी डेफिनेटली मी त्यांना सांगतो आहे की हा पटापट कोर्स घ्या. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा कोड लावावा लागेल. कुठला कोड लावावा लागेल तुम्हाला? जय हिंद. ओके. हा ऑफर लावायचा. ओके. अप्लाय कोड, याच्यावर अप्लाय हिअर याच्यावर क्लिक केलं तर गेट दिस कोर्स, याचं प्राईस कमी होऊन जातं तुम्हाला. ओके. फ्रीमध्ये पण तुला क्लासेस आहे, याच्यामध्ये जाऊन हा कोर्समध्ये बघू शकता. जर आवडला तरच घ्या, अदरवाईज काही नाही. याच्यात तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल, फ्री कंटेंट मिळेल, लाईव्ह क्लासेस मिळेल. ओके. ठीक आहे. जय हिंद. हा जो हे आहे 40% ऑफ
ओके. हे तुम्हाला कोड लावावा लागेल, तेव्हाच तुम्हाला 10,000चा जो कोर्स आहे तो तुम्हाला 6,000मध्ये पडेल. ओके, लक्षात ठेवा. तर हा फक्त 11 ऑगस्ट टू 15 ऑगस्टपर्यंतच तुम्हाला ऑफर मिळेल. त्याच्यानंतर कुणालाही ऑफर भेटणार नाही. कोर्स ऑलरेडी स्टार्टेड झालेले आहे 15 जुलैपासून. ओके, तर प्लीज ज्याला पण कोर्स जॉईन करायचा आहे फटाफट से लवकरात लवकर तुम्ही हा कोर्स जॉईन करा. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, याच्यामध्ये सगळंच लिहिलेलं आहे. ओके, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. ओके, 150+ लर्निंग मटेरियल अँड टेस्ट सिरीज अपलोडेड आहे. डेली याच्यामध्ये अपलोड होतात. PCवरसुद्धा बघू शकतात, यूट्यूबवरसुद्धा बघू शकतात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हा अप्लाय कोड लावायचं आणि त्या पद्धतीनं तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. ओके, तो होप सो सगळ्यांना कळालं असेल की DHSचा कोर्स DHSचे जे एक्स सर्व्हिसमॅन जागा आहे त्याची प्रोसेस चालूच आहे. डेफिनेटली लवकरात लवकर होईल. ओके, तर थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.